श्री स्वामी समर्थ मंडळी. आहा हा, काय मस्त ताजे फ्रेश असे जांभळे वांगे आहेत ना. मला ते वांगेकडे पाहून अगदी त्याचं असं घोटून वांगच करावंसं वाटतंय. तर तर हे असे फक्त मी 4च वांगे घेतलेले आहेत इथं. तर ते वांग्यांचं काय करायचे, असे बारीक चिरून घ्यायचे आहेत. हे मीडियम साईजचे मी 4 वांगे घेतलेले आहेत आणि बारीक बारीक फोडी करून घ्यायच्यात त्याच्या. आणि त्या काय करायच्या, पाण्यामध्ये टाकायच्या की जेणेकरून वांग पाण्यामध्ये टाकले की नाही फोडी, ते काळ्या पडणार नाहीत. आता अशा पद्धतीने मी 4ही वांग्यांच्या काय केल्यात, फोडी करून घेतल्या आता एकसारख्या सगळ्या. आणि आता त्या पाण्यामध्ये घातल्यात की जेणेकरून त्या काळ्या पडणार नाही आहेत. आता आपण त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी 2 पाण्याने पुन्हा तरी पण. आणि हे कुकरमध्ये घातले आता. आणि नंतर त्याच्यामध्ये मी 2 लाल बुंद असे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, तेही घातले तर. आणि नंतर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, पाणी घालून घ्यायचं आहे. आपलं वांग शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये. आणि ह्याच्या काय करायच्यात, कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत की 2 शिट्ट्यामध्ये वांग आणि डाळ एकदम छान अशी शिजली जाते. आज आपल्याला घोटून वांग करायचे की नाही, त्याच्यासाठी काय करायचं, अगोदर अशा पद्धतीने डाळीमध्ये वांग असं शिजवून घ्यायचे थोडंसं टोमॅटो टाकून. टोमॅटोमुळं ह्या घोटून वांग्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता पाहू शकता इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता वांगही छान शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी काय केलं, 2 ते 3 चमचे असं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आणि हे वांग काय करायचं, असं घोटून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्या साह्यानेच, चमच्याच्या साह्यानेच ते घोटून घेतलं आहे. किंवा तुम्ही मॅशरच्या साह्यानेही मॅश करू शकता. आता मी इथं गॅसवर कढई मांडून घेतली. त्याच्यामध्ये फोडणीला लागेल एवढंच तेल घातले. नंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातले. जिरे मोहरी छान तडतडल्याच्या नंतर मी इथं लसूण आणि कोथिंबीर छान अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली होती, ती घातली आहे. आणि लसूण छान असं तांबूस रंगावर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्यामुळं आपल्या ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते बरं का. आणि हे छान असं त्या फोडणीमध्ये घ्यायचं आहे परतून. नंतर त्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट आणि हळद पावडर घातलेली मी. लाल तिखट आणि हळद पावडर ही फोडणीमध्ये छान अशी तळून घ्यायची किंवा परतवून घ्यायचे. आणि नंतर हे घोटलेलं आपण जे वांग आहे की नाही, ते त्याच्यामध्ये घालायचे. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि आपल्याला जेवढं वांग्याची भाजी करायची की नाही, तेवढं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता नंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचे. आणि ह्याला छान अशी एक उकळी घ्यायची आहे त्याची. आता ह्याला उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही किती छान तर्री पण आलेली आहे नाही वांग्याला. मस्तच असं घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये भाजीचा. आता अशा पद्धतीने हे घोटलेलं वांग आपलं इथं तयार आहे. हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. तर अशा पद्धतीने घोटलेलं वांग एकदा तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.